तर आता आम्ही एक गाडी भरून दिली, आमचं काय सेंटरिंगची गाडी भरून दिली, आम्हाला दुसऱ्या कामावर घेऊन जायची. ते आम्हाला ती गाडी समोर चालली, आम्हाला ती आता रस्त्यात फसणार आहे, आम्हाला ती काढून जायची. मित्रांनो आपला अंदाज किती परफेक्ट झाला, एक नंबर. ते गाडी खरं तिथं फसली आहे, गाडी फसली. आता आम्हाला तिथे जाऊन ती गाडीवरती लोटून द्यायची आहे. परत कधी खोटं होत नाही, आपण चांगलंच भविष्य पाहतो. बरं तुमचं भविष्य पाहून देतो. गाडी फसली तिकडं. आपल्या पहिलं अन्न गाडी तिघा जणांमुळे आम्ही गाडी लोटून दिली. आता आम्ही चाललो वापस आमच्या कामावर. आज आमच्या सोबत नाही राहणार रे, त्याला तिकडं काम आहे. रब्बा बकासूर आहे डायरेक्ट अंगावर होते. आणि आम्हाला याला बैलगाडीला झुप नाही आता दोघायला. हे उभा एक आणि ते ढवळा तिकडचा येऊ लय बेकार रे, येऊ लय डेंजर माणूस येऊ. नमस्कार. तर काय विषय माहिती आहे का, आज आपल्याला ही समोर तुम्हाला ही वाळू दिसते का, ही तर ही वाळू आम्हाला इथून बैलगाडीनं वाद तिकडे घेऊन जायची. समजा तिकडे दुसऱ्या कामावरती घेऊन जायची, तिकडे वाळू कमी पडली होती तर आम्ही आज ती बैलगाडीनं नेणार आहे. तर आता आम्ही इथून बैल गेलं काढून घेतले, आता जाऊन तिला बैलगाडीला आम्ही त्यांना झुपू. हे बघा तेव्हा तिकडे बैल घेऊन चाललो आम्ही. आता त्याला बैलगाडी झुपलो. हे बघा टॉमी आपला बांधून ठेवले टॉमीला. अरे अंकर पहिले पाणी पाजून घेऊ त्यांना. तर मित्रांनो काल आम्ही इकडे गोबा केला होता. बा इथं एवढा मोठा गोबा आम्ही केला होता आणि आम्हाला वाळू कमी पडली होती, तर आम्ही आता बैलगाडीने तिकडून वाळू आणणार आहे. हे बाई बैल झुपते आहे गाडीला. आणि पाऊस आता भुरभुर चालू आहे, म्हणजे पाऊस चालूच आहे सकाळपासून आल्यापासून. आता आम्हाला ही बैलगाडी तिकडे घेऊन जायची वाळू. आता पाऊस तर चालू झाला आहे, पाऊस काही सुधरू द्या नाही आज दिवसभर. हो तर बघा मित्रांनो आता आम्ही बैलगाडी घेऊन चाललो आहे तिकडं आमच्या तिकडं आम्हाला वाळू वायासाठी. शुभमनी बैल लगेच चालले आपले एकदम खतरनाक. हे शुभम चालवत आहे आता बैलगाडी थोडीशी. इकडे टर्न मार, थँक्यू. बैल ऑटोमॅटिक टर्न मारते मित्रांनो, सांगायची गरज नाही त्यांना. तेव्हा किती हुशार पाहिजे. आणि ती आली आपली समोर तिकडं वाळू. वैभव घेऊन येतोय फट्टा तिकून आणि आमची चालली अपघात. पाऊस पण चालू झाला मित्रांनो. नाही बैलगाडी आम्ही तर लावली आहे, नीट पाऊस बाकी जोरात चालू झाला, डायरेक्ट खतरनाक पाऊस चालू झाला डायरेक्ट एकदम जोरात. बैल लावून दिला आम्ही, चाललो आता शेडामध्ये. लय मोठा पाऊस लागतोय, प्रयत्न करतोय वाळू हे करायला. चाललो आता आम्ही. आम्ही आता एक ट्रिप भरली आमची बैलगाडीची. जेव्हा शुभमवरती चालला इथून वाळू आम्ही एक ट्रिप भरली. आता हिला वापस तिथं जाऊन उभरायची आता आम्हाला. तेव्हा इथं भरून टाकली आम्हाला, फुल भरून टाकली. फुल नाही भरली एवढी, पण बैलाची क्यू करून आम्ही तिला कमीच भरली, कारण की बैलाला पण एवढं काम नको. मित्रांनो बैलाची दोरी याच्यात अटकली आहे पा, जी जूची दोरी याची दोरी राहते का, हे बा इथं अटकून गेली डायरेक्ट. आणि त्याच्यावर आम्ही वाळू टाकून दिली. इतके तर हुशार आहे आम्ही. आता ती निघाण नाही, किती तिला वळता येतो पण काही निघाण नाही. आणि शेवटी मालक बसला त्याच्यावरती बैलाचा. अरे हो गाडी बाजूला करणार आई चाळी पण करा. फायनली हे बघा मित्रांनो, शिवम आता गाडीमधून रेती खाली उडतोय. हा बघा हा बैल धरून वर बसलाय. अरे कोण रे
काय आलं मित्रांनो माहितीये का आता ही काडी पडली. मी का बैलगाडी चालवत होतो आणि चालता पडून गेलो तिच्या. आम्ही जी गाडी आमची गाडी तुटली बा. ही आता डायरेक्ट मजबूत गाडी आणली आम्ही एकदम. याच्यावर बसलो होतो आम्ही दोघं बी. जेव्हा तिळून जोरात गाडी आणली धडाधड जेव्हा तुटलं आणि पडलो आम्ही खाली याच्यावर. एकदम बाहेर कॉमेडी लगी एकदम बाहेर झाली. तर बघा एवढी आतापर्यंत एवढी वाळू झाली. अजून भरपूर नाही आम्हाला पूर्ण वाळू तिकडे नाही. आज खूप काम आहे. पाऊस पण थांबलाय वाजता एकपैकी. आमची चहा पण आली आमच्यासाठी. एकदम फर्स्ट क्लास चहा बनवली. काळी चहा आहे. आम्हाला काळी चहा आवडती म्हणून त्यांना आमच्यासाठी काळी चहा बनवली. असं नाही का दूध आहे म्हणून. ओके आता आम्ही जेवण करून घेतो एकदा. तुम्ही पण जेवण करून घ्या. तर काय झालं माहिती आहे का, याचं नाव पण शुभम आहे, माझं नाव पण शुभम आहे. त्यानं बी शेवाची भाजी आणलेली. मी बी शेवाची भाजी आणली. तर पोळ्या किती आणले? 3. मी आम्ही 3च पोळ्या आणले. आणि आम्ही राहतो लांब लांब समजा. म्हणजे एकाच घरचा विचार मिळत्या, नाव बी मिळत्या, सगळ्या गोष्टी मिळत्या. मित्रांनो जेवण करून आम्ही थोडं आराम करत बसलो होतो. तेवढ्यात पाऊस चालू झाला. एकदम जोरात पाऊस चालू झाला आहे बा. एकदम जोरदार पाऊस चालू झालाय. इकडं पण एकदम जोरात पाऊस चालू झाला आहे. ट्रिपा वायताना हे बैल पाऊस काही सुधरू द्या नाही म्हणून आम्ही बैल घेऊन चाललो आता शेडमध्ये. आम्ही बैलगाडी तिथे जाईल लावून. आता आम्ही चाललो शेडमध्ये बसायला. हे बघा पाऊस एकदम खतरनाक उठेल तिकून. शात यायला दिलं थोडंसं बांधून. आणि पाणी बघा का खतरनाक उठलं आहे तिकून. हे बघा चाला खाद्या. पाऊस तर मोक्कार चालू आहे ना, माहिती आहे ना तुम्हाला. हे बघा आमचं चालू इथं लुडो खेळणं. अरे पाऊस काही थांबाचं नाव घ्यायला नाही. आम्ही मस्त आराम करू बोर झालो. पण ते पाऊस थांबणार नाही. झोपा काढू परेशानी. बकासूर खाऊ परेशानी आमची तिकडं. आता पाऊस थांबलाय थोडाफार. म्हणजे थोडा थांबला आहे. आणि आता आम्ही सध्या आता ऑफिस वाळू पाहायला लागलो. हे बाई गाडी घेऊन येतोय. चालू होतंय बंद होतंय. पाऊस चालू होतंय बंद होतंय. आमचं काम रांग होतंय. आम्ही वाळू कावाची फेकून टाकली असती पण ना पावसामुळे आमचा आज बकासूर. हा बघा शुभम गावाचे गमचे गाणे ऐकू रेती भरली आहे. सारा इळ गेला आणि त्याला आत्ताशी खुला असा आला. खूप मोठी समस्या झाली आमची आता. आमची गाडी फसली तर तेव्हा खालून एकदम बेकार ऍक्सिडेंट झाला. गाडी डायरेक्ट कोंगळीत आली. लय मोठी समस्या झाली मित्रांनो. आमची गाडी तिथे पलटी व्हायला आली डायरेक्ट. बघू शकतो तुम्हाला दाखवतो अजून. आणलीच ती नीट यांना नाही आणली सकाळच्या. तर आता आमची सुट्टी पण झाली. आम्ही कामगिन आवरून आमची सुट्टी करून टाकली आता. तेव्हा इकडं भांडेवासनं धुवून टाकले आम्ही पुरी क्लिअर कट. तर चला आता घरी जाऊया. आपला ब्लॉग कितीच थांबतो.